मंडळी, ऐकायची ना गोष्ट? हां, ऐका तर मग. गोष्टीचं नाव आहे कुंतल कुरळे. तर ही गोष्ट थोड्याशा मोठ्या मुलांसाठी आहे. मोठ्या म्हणजे साधारण 7-8 वर्षाच्या. त्या गोष्टीचं नाव आहे कुंतल कुरळे आणि गोष्ट आहे सरोज टोळे म्हणजे माझी. ऐका हां. कुरळे केस हे म्हणजे खरं तर सौंदर्याचं लक्षण. म्हणजे कुरळे केसाच्या मुली छान दिसतात असं सहसा म्हटलं जायचं. पण आमच्याकडे घडलं ते वेगळंच. आता ही गोष्ट आहे शिवानीची. म्हणजे शिवानी माझी नात. तर शिवानी तेव्हा 10-12 वर्षांची असेल, थोडीशी मोठी असेल, गोरी गोरी पान, अगदी कमी बोलणारी आणि बोललेलं ते इतकं हळूवार की शेजारी बसलो तरी कान लांब करून ऐकायला लागायचं. तेव्हा कुठं थोडंसं ऐकायला यायचं. सतत स्मितहास्य चेहऱ्यावर आणि करेल ते काम अगदी मनापासून. ते परीक्षांचे दिवस होते. म्हणजे घरामध्ये फक्त अभ्यासाचं वातावरण होतं. शिवानीच्या अभ्यासाचं टेबल तिच्या खोलीत खिडकीचे जवळ होतं. आता परीक्षांचे दिवस म्हटले की प्रचंड उकाड्याचे, मार्च-एप्रिलचे. तेव्हा तिन्ही संजेची वेळ आणि त्याच्यामध्ये उकाड्याचे दिवस आणि त्याच्यामध्ये लाईट गेलेले. मग काय दंगाच नुसता. उकडते म्हणून टेबलाजवळच्या खिडक्या उघड्या टाकल्या. खिडकीला लागून आंब्याचं झाड होतं मोठंच्या मोठं आणि इतकं चिकटून की बाहेर हातकडून कैऱ्या तोडता याव्या. आणि दिवसा ओरडणारे कोके आणि खारी अगदी इतक्या कर्कश ओरडायचे आणि डोकं खायचे. म्हणूनच दिवसा मात्र खिडक्या बंदच असायच्या. पण आता अगदी नाईलाजच झाला. शिवानी खिडकीजवळ बसली होती अभ्यास करत. एवढ्यामध्ये लाईट गेलेले. मग बाहेरच्या आवाजाचा कानोसा ती घेत होती. अरे हो, सांगायचंच राहिलं. शिवानीचे केस भयंकर कुरळे, त्यातून बऱ्यापैकी लांब आणि सकाळीच नहायली असल्यामुळे खूप फुलले होते. खिडकीला नाक लावून ती बाहेर बघत बसली होती. तिला अंधारामध्ये बाहेर बघायला खूप आवडायचं. म्हणजे ती म्हणायची की अंधारामध्ये चमकणारी पानं, किरकिरणारे रातकिडे मला खूप ऐकायला आणि बघायला आवडतात. तिलाच माहिती ती काय बघायची. आई अंधारात मेणबत्तीच्या प्रकाशामध्ये कुकरच लावत होती आणि तेवढ्यामध्ये शिवानीच्या जोरात किंचाळण्याचा आवाज आला. काय झालं म्हणून आई धावत धावत तिच्या खोलीत पोचली आणि एवढ्यामध्ये लाईट आले. हुश, लाईट आले म्हटल्यावर खोलीत आईला काय दिसलं माहिती? शिवानीच्या केसात बाहेरून उडत आलेलं छोटंसं झुरळ अडकलेलं होतं. आता छोटंसं म्हटलं तरी खूप मोठं होतं बरं का ते. आणि तिच्या कुरळ्या केसात ते आणखीनच गुरफटत गेलं होतं. शिवानी केस मोकळे करून हातानं झाडत होती आणि बरोबरच उड्या मारत किंचाळत होती. इकडे तिचा थोडासा धाकटा असलेला भाऊ शोनील कॉटवर उभा राहिला आणि उभा राहून किंचाळत होता. हे दोघंही जण झुरळ शत्रू होते बरं का. त्यामुळे त्यांचा थेथयाट अखंड चालू होता आणि त्या तांडवानं घाबरलेलं झुरळ आणखीनच आत आत केसात जात होतं. त्याचे पाय केसातून तिला बोचत होते आणि कायच करावं. त्यातल्या त्यात आईनं प्रसंगावधान दाखवलं आणि शिवानीच्या दंडाला पकडून तिला स्थिर उभं केलं. एका हातानं तिला खिडकीशी नेलं तिचं डोकं, केस उलटे केले आणि हातातल्या नॅपकिनचा एक जोरदार फटका केसांवर मारला. जोरात झटका बसल्यामुळे झुरळ खडबडून फटक्यात बाहेर आलं आणि खिडकीतून बाहेर झेपावलं. क्षणार्धात दिसेनासच झालं. केसातली त्याची धडपड थांबली. शिवानी शांत झाली. झुरळ बाहेर गेल्याची खात्री झाली. त्यामुळे शोनील शांतपणे कॉटवरून खाली आला. तो जमिनीवर आला. आईच्या कक्षेत आल्यामुळे दोघांनाही 2-2 फटके खावे लागले. तरी आईनं त्यांना स्वयंपाकघरात नेलं. पहिल्यांदा बसवलं, पाणी प्यायला दिलं. सगळं शांत झालं, हुश झालं. आणि मग परवाच कुरळे केस किती छान दिसतात अशी मुलींची चर्चा सुरू झालेली मी ऐकली होती.
म्हणे कुठेतरी पार्लरमध्ये वगैरे जाऊन मुद्दाम सरळ केस कुरळे करण्याची फॅशन आहे असं समजलं. आता कुरळ्या केसांची व्यथा माझ्या मनामध्ये उफाळून आली आणि शहीद होण्यापासून थोडक्यात वाचलेल्या त्या झुरळाच्या आठवणीनं हसून हसून डोळ्यात पाणी आलं. अहो तो ओरडा, कुरळ्या केसांमध्ये अनपेक्षितपणे घुसलेलं ते झुरळ, मग गुंतत चाललेले त्याचे पाय, मग झुरळाची धडपड, त्यातून सुटल्यावर नंतरचे सर्वांचे सुस्कारे पुन्हा पुन्हा आठवण राहिले. आता कुणाचेही कुरळे केस पाहिले की मनात पहिला विचार काय येतो माहिती आहे? या केसामध्ये झुरळ शिरलं तर. आणि मग तो ओरडा, झटका, फटका आणि शांतता, आणि मग हसून हसून मुरकुंडी वळणे. खरंच आठवल्याशिवाय राहत नाही आणि हसल्याशिवाय त्याहून राहत नाही. काय आवडली का गोष्ट? आवडली असली तर कळवा. बाय.